आम्ही आलोय साईबाबांचं दर्शन घ्यायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ हा आमचा यूट्यूबचा पहिला ब्लॉग आहे आणि ही जर्नी आमची कशी आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि प्रति शिर्डीचं दर्शन खूप छान झालं. हा पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. हाय फ्रेंड्स, गाडी पार्क करून आम्ही निघालोय मंदिराकडे. इकडं मंदिराचं बांधकाम वगैरे चालू झालेलं दिसतंय. आणि आता पुढे गेल्यावर आम्हाला श्रीला गंध लावून घ्यायचे, तर हे आम्हाला बाबा भेटले आणि श्रीने त्यांच्याकडनं गंध लावून घेतलेला आहे. छान दिसतंय श्री. बांधकाम चालू आहे. प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही एंटर केलं मंदिराच्या आतमध्ये. वातावरण एकदम छान आहे, सगळं मस्त आहे. क्लिनिंग तर खूप जास्त म्हणजे व्यवस्थित दिसतंय, असं कुठे घाण वगैरे काहीच नाही. एकदम छान आणि पॉझिटिव्ह असं वातावरण आहे. हे सेम जे शिर्डीसारखंच आहे, सेम टू सेम. फक्त इथे नाव प्रति शिर्डी दिले आणि थोडंफार चेंजेस आहेत, पण खूप छान असं मंदिर आहे. आतमध्ये पण मस्त वाटतंय. आम्ही प्रयत्न करेल की आतमध्ये पण मंदिर कसं आहे काही नाही दाखवण्याचा. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईबसुद्धा करा. खूप सुंदर असं वातावरण, मस्त झाडं वगैरे, ग्रीनरी पण छान आहे. आणि आम्ही थांबलो इकडे दर्शनासाठी, म्हणजे आतमध्ये आरती चालू असल्यामुळे बाहेर रांगेत थांबवले त्यांनी. आणि आम्ही आतमध्ये आलो आता फायनली. इकडे छान असं इंटेरियरचं डिझाईन वगैरे खूप मस्त दिसते. आम्ही असं लपून लपून व्हिडिओ घेतो कारण की तिकडे अलाउड नाही. सगळेजण दर्शन घेतो. खूप छान, प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. श्री अहो, छान येतोय ना. श्री श्री तुझा दर्शन घेऊन या जा. हे आहे शनी मंदिर आणि इकडे महिलांना अलाउड नाही आहे, त्यामुळे मी इथेच थांबलेली. म्हणजे जस्ट पायरीपर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पुढे नाही असं त्यांचा रूल आहे. आणि सगळीकडे तसंच असतं. तर मी तिकडे नाही गेली, फक्त ते दोघंच गेलेले. कुठे गेलं होतं? पुढे गेलं होतं मम्मीला चढून. यांग ठीकच छान आहे. अहो मस्त आहे ना. आणि आता आम्ही निघालोय महाप्रसाद घेण्यासाठी आणि तिकडे महाप्रसाद वगैरे भेटतो. हे का इथेच जायचं नाही ना? पास इथेच. वाव, छान आहे. अहो हे आपल्याला जेवणासाठी पास वगैरे काढावा लागतो आणि तिथेच आम्ही तो पास सबमिट केला गेटवरती. आणि आतमध्ये आलं तर एकदम छान आणि सुंदर डिझाईन वगैरे केलेले आहे अन्नछत्राचे जे बनवले आहेत.
इकडे आहो. इकडे आम्ही रांगेत थांबून जेवण वगैरे घेतलं. त्यांच्याजवळ श्री असल्यामुळे दोन्ही ताट मीच घेतले आणि त्यांच्याकडे येतं की श्री मम्मा काय खातोय? हे टाकलो. आता उद्या पण येणार आहोत. का माहिती का? पूर्ण डेली ब्लॉग करू टाकायचं. ते पण घ्या जेवणाचं. जाताना इकडचं ॲम्बियन्स आहे ना ते पण घेऊ. हे जे दिसतंय ते अन्नछत्राचं आहे जिथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि ते मस्त खूप सुंदर त्याची डिझाईन आहे. खूप छान रेखीव काम केलेलं आहे त्यांनी. खूपच सुंदर असं दिसतंय आणि खूप मोठं अन्नछत्र आहे. तसं आज जास्त गर्दी नव्हती पण शनिवार रविवार इकडे खूप जास्त गर्दी असेल असं मला वाटतं. सो फ्रेंड्स असा होता आमचा प्रतिशिर्डीचा ब्लॉग. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच. आणि नंतर आम्ही इकडे असं थोडंसं फोटोशूट केलं आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला आणि मग आम्ही घरी आलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज अँड स्टे ट्यून, स्टे हॅपी, स्टे सेफ. थँक्यू सो मच गाईज.